हॅपी न्यू इयर. 2026 ची सुरुवात जी आहे ती खूप जल्लोषाने करायची, खूप हेल्दी वे मध्ये करायची. तर त्यासाठी एकच मेन ब्रीदवाक्य आहे, ते म्हणजे टेक अ ब्रेक. आपल्याला काही गोष्टींपासून ब्रेक घ्यायचा आहे. 3 फॉर्मॅट्स मध्ये मी ह्या गोष्टी सांगणार आहे. 3x3 चा फॉर्म्युला आहे, तर जाणून घेऊयात. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे न्यूट्रिशन आणि हायड्रेशन, की पाणी शरीरामध्ये व्यवस्थित राहिलं पाहिजे, आहार शरीरात नीट गेला पाहिजे. तर टेक अ ब्रेक याच्या म्हणण्याप्रमाणेच काय, तर थोडासा ब्रेक घेऊयात. हॉटेलिंग आणि बाहेरचं पॅकेज फूड खाण्यापासून आपल्याला ब्रेक घेणं गरजेचं आहे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे, म्हणणं सोपं आहे. तर त्यासाठी टीम वर्क गरजेचं आहे. घरातले आपण सगळे टीम वर्क करूयात. स्वच्छ आणि आवडतं अन्न घरीच बनवूयात. येस. सेकंड थिंग म्हणजे काय, आपल्याला थोडेसे गट हेल्थ कडे लक्ष द्यायचं. त्यासाठी आंबवलेले फर्मेंटेड फूड आयटम्स खाणं गरजेचं आहे. जसं इडली डोसा आहे, किंवा मग जुन्या काळामध्ये जे आपण व्यवस्थित घ्यायचो, आंबील होती नाचणीची, किंवा मुगाचं कढण आपण आहारामध्ये समाविष्ट करू शकतो. तिसरी गोष्ट, तंतुमय पदार्थ पोटासाठी चांगले असतात, आपल्या हेल्थसाठी चांगले असतात. तर ते इन द फॉर्म ऑफ स्मूदी म्हणा, सूप्स म्हणा, जाणं गरजेचं आहे. ताट आपलं रंगीत असलं पाहिजे, रंगीत फळं पोटामध्ये जाणं गरजेचं आहे, भाज्या आणि सॅलड्स. येस. सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज फिटनेस अँड मुवमेंट. आपण थोडं हालचालींकडे स्वतःच्या बारकाईने लक्ष देऊयात. तर सर्वात महत्वाचं काय आहे, टेक अ ब्रेक ही थीम आहेच. तर टेक अ ब्रेक फ्रॉम युअर रेग्युलर फ्रेंड्स, जे गप्पा गोष्टी करतात, चिटचॅट्स करतात. थोडेसे हेल्दी फ्रेंड्स बनवूयात, जे तुमच्या योगा क्लासेसमध्ये, झुंबा क्लासेसमध्ये, सायकलिंग मध्ये म्हणा, किंवा मग मॅरेथॉनच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला अकंपनी करतील आणि तुमच्यासोबत एक्सरसाइज करून हेल्दी राहतील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऍटलिस्ट ऍज अ एक्सरसाइज म्हणून 5000 स्टेप्स करूयात. ते आपल्याला हेल्दी ठेवणार आहेत. आणि त्याच्यानंतर 10 मिनिटं सकाळी आणि 10 मिनिटं रात्री झोपताना थोडीशी स्ट्रेचिंग एक्सरसाइज करायचे, की ज्यामुळे आपण हेल्दी राहणार आहोत. थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज मेंटल वेलबिंग. खूप महत्वाचं आहे. तर त्यासाठी टेक अ ब्रेक फ्रॉम बिंग नाईस, बिंग पोलाइट. अननेसेसरीली आपल्याला छान व्हायचं नाही आहे. जिथे नो म्हणायचं आहे तिथे आपल्याला स्ट्रॉंगली नो बोलता आलं पाहिजे. माझ्यासोबत हे खाशील का, माझ्यासोबत इकडे येऊ शकशील का, किंवा माझं हे एक्स्ट्राचं काम पेंडिंग वर्क तू करून देशील का. तर जर नाही जमत आहे तर स्ट्रेस घेऊ नका, से डिरेक्टली नो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला स्क्रीन टाइम कमी करायचा आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, तर स्वतःला प्रॉमिस करा 2026 मध्ये, की यू विल हॅव सोलफुल, किंवा आपण म्हणूया माइंडफुल इटिंग, की जेवत असताना एकतर नको ती संभाषणं, आपण त्रास देणाऱ्या गोष्टी नाही बोलणार, आणि स्क्रीन टाइम तेव्हा 0 असणार, म्हणजे मोबाईल हातामध्ये नसणार. आपण पूर्ण 100% वेळ आपल्या खाण्याला देणार आहोत त्या वेळेमध्ये. येस. थँक यू. स्टे हॅपी, स्टे हेल्दी.